अरे बोकडा तुझी का जळते जळक्या, वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे विशाल. गटार तोंडी रुचितामुळे हा सीझन विसरण्याकडे लोक जास्त लक्ष देतील. तू पॉलिटिक्समध्ये पाहिजे होतास, पॉलिटिक्स खूप पुढे गेला असता आणि तुझा तिथे बरोबर उपयोग झाला असता. अशा प्रकारच्या भन्नाट कमेंट या प्रोमोवरती येत आहेत, कारण विशाल तसं बोललेलाच आहे. चला तर बघूयात नक्की ते विशाल काय बोलतोय आणि प्रेक्षक त्याच्या बोलण्यामुळे त्याला असं का बोलतायत. हाय गाईज, तर आपल्याला हे माहीतच आहे की विशाल आणि राखी हे बिग बॉसच्या घराबाहेर सुद्धा एकमेकांचे मित्र आहेत आणि ते एकमेकांना चांगलेच ओळखतात. त्यामुळे इथे विशाल या सगळ्यांना सांगतोय की हा शो म्हणजे हा बिग बॉसचा जो शो आहे तो राखी सावंत शो म्हणून ओळखला नाही गेला पाहिजे. मला असं वाटतं हा शो तन्वी कोलते शो, राकेश बापट शो, रोशन भजनकर शो, सचिन कुमावत शो असं म्हणून लोकांनी याच्याकडे बघितलं पाहिजे. मला हे नाही चालणार, कारण काटा गँग काय करत आहे, सतत राखीच्या मागे 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 ते खेळताना दिसत आहेत, सतत राखी राखी करताना दिसत आहेत. त्यावरती सागर म्हणतो की तो सागर हा म्हणतोय ज्याचा स्वतःचा या घरामध्ये अजूनही काही गेम दिसत नाहीये, फक्त तो काहीतरी मोठ्याने ओरडताना दिसतो कुठल्या तरी दुसऱ्या लोकांच्या मुद्द्यात. आणि त्याच सागर आता विशालच्या सांगण्यावर म्हणतोय की बरोबर आहे, काटा गँग असंच करते. तर अनुश्रीला सुद्धा हा मुद्दा पडतो की अनुश्रीचा शो, रुचिताचा शो, दीपाली सय्यदचा शो असं म्हणून प्रेक्षकांनी याच्याकडे बघितलं पाहिजे. मला हा शो राखीच्या हातात द्यायचा नाहीये. का तिला आपण एवढं फुटेज द्यायचं की हा शो, अरे लोक आपल्याला बाहेर गेल्यावर म्हणतील अरे तू त्या राखीच्या शोमध्ये होतास ना बिग बॉसमध्ये, असं लोकांनी म्हणलं नाही पाहिजे. इथे मला हा शो माझ्या नावावरती करायचा आहे, विशालचा शो असं म्हणून लोकांनी मला ओळखलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीवरती इथे बसलेले सगळेजणच बरोबर आहे असं एक्सेप्ट करतात, कारण राखी आता खरंच खूप बिग बॉसच्या घरामध्ये एंटरटेन करत आहे. त्यामुळे विशालला कुठेतरी राग येतो की जास्त फुटेज हे तिला दिलं जातं, ती जे करेल त्याला काटा गँग हो म्हणत असते, तिच्या इन्फ्लुएन्स खाली जाते. तर अशा पद्धतीचं विशालचं म्हणणं आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं, खरंच हा शो राखीचा शो म्हणून ओळखला जाईल का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.